आणि कोइन्सिडन्स आता पुन्हा ते ते माझ्या शो मध्ये काम करतायत. मला खूप आनंद झाला. मला पण खूप आनंद झाला. चला आणि भेटू लगेच नंतर. हॉस्पिटल सीन लागला. एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलंच असाल हॉस्पिटल सीन. खोटं खोटं हॉस्पिटल आणि खोटं खोटं ऑपरेशन थिएटर. तर हॅलो गाईज, आजचा आहे शूटचा दुसरा दिवस. कालचं शूट फिल्म सिटीमध्ये होतं. आजचं शूट आहे कांदिवलीला, बसरा स्टुडिओला, बसरा फिल्म स्टुडिओला. तर आपला हा रोल आहे तो कंटिन्युटीवाला आहे. बघूयात किती 2 दिवस किंवा 3 दिवस कदाचित किंवा एकाच एपिसोडमध्ये हा दिसेल. आजचा शूटचा दुसरा दिवस आहे. काल संध्याकाळी बॅटरी डाऊन झाल्यामुळं मी बाय नाही करता आलं मला. त्याला मग आजचा हा आज नवीन ब्लॉग, दुसऱ्या दिवसाचा एक नवीन ब्लॉग. बघूयात आता पुढे. माझा कॉल टाईम होता 8:30चा कॉल टाईम होता आणि शिफ्ट टाईम 9चा होता. तर आताच वाजले 8:45. मी अजून जागेवरती पोहोचलो नाही कारण का ट्रॅफिकमुळं. याच बसने जातोय. बघूयात आता किती वेळ लागतो. चला भेटूया पुढे. मी आता थोड्या वेळात पोहोचणार आहे. आणि आजचा विशेष मला वाटतंय की जेव्हा आपण मुंबई सारख्या शहरात फिरतो आणि तिकडे आपल्याच गावचा आपलाच माणूस भेटतो तेव्हा किती बरं वाटतं. कारण का आज जे मला रिक्षावाले काका भेटलेले आहेत ते आपल्याच महाडचे, आपल्या खेडचे आहेत. आणि त्यांच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. दादा जरा चेहरा दाखवा तुमचा. तर हे मला काका भेटलेले आहेत आणि खरंच खूप भारी वाटतं. एवढ्या मुंबई सारख्या शहरामध्ये आपलाच माणूस, आपल्याच गावचा माणूस आपल्याला भेटतो तेव्हा खूप बरं वाटतं. तर मी आता स्टुडिओला 5-6 मिनिटांमध्ये पोहोचणार आहे. 2 मिनिटात काका बोलते 2 मिनिटात पोहोचवतो. वा, 2 मिनिटात मला पोहोचवणार आहेत ते. तर मी आता पोहोचलेलो आहे बसरा स्टुडिओला. मला खास गोष्ट ही सांगायची आहे. तर रिक्षावाला काकांचा मीटर लावला होता, त्याच्यात माझे काहीतरी 87 रुपये झाले होते. मी 100 रुपये त्यांना टेकवले. 100 रुपये दिल्याच्यानंतर ते मला 50 रुपये रिटर्न करत होते. बोललो नाही ना, जेवढं मीटर झाले तेवढं तरी घ्या. मग त्यांनी मला 20 रुपये परत घेतले, फक्त 80 रुपये घेतले. बघा म्हणजे किती प्रेमळ माणसं आहेत. जी काही लोक रिक्षावाल्यांना नावं ठेवतात ना, तर तशी काही सगळीच माणसं नसतात. खरंच खूप काका चांगले होते आणि मेन म्हणजे माझ्या गावचेच होते. तर मी आता पोहोचलोय बसरा स्टुडिओला. चला पुढे बघू. मला खूप उशीर झालाय. तर हा आहे बसरा स्टुडिओ. तर मी आता एंटर होत आहे. एंटर केल्या केल्या मला लगेच रेडी व्हायला सांगितलं कारण माझं लगेच सीन लागणार होतं.